हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे छान असाल. तर स्वागत आहे पुन्हा तुमच्या माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आज मी इव्हिनिंगच्या रुटीन शेअर करत आहे तुमच्यासोबत. तर सायंकाळच्या वेळेस मला बनवायची होती शेवग्याच्या शेंगाची भाजी. तुमच्याकडे काय म्हणतात शेवग्याच्या शेंगाला तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर मी स्टार्ट केलं. मी आधी शेंगा वगैरे त्याचे सालटे वगैरे काढून घेतलेले होते कट करून व्यवस्थित. आणि त्यानंतर मी कांदे वगैरे घेतले आणि चिरून टाकले त्याला प्रॉपर, कारण मला कांदे वगैरे भाजायचे होते आणि सोबतच नारळ वगैरे पण भाजायचं होतं. तर माझ्याकडे होतं नारळ, पण ते व्यवस्थित वाटत नव्हतं, तर त्याचा एक तुकडाच घेतलेला होता मी थोडासा. आणि मला जास्त नारळ वगैरे टाकणं आवडत नाही भाजीमध्ये. खूप सोप्या पद्धतीने भाजी मी नेहमीच जास्त मसालेवाली भाजी खात नाही. आमच्याकडे फक्त 2च जण खातात, माझी बहीण आणि माझे हस्बंड. तुम्हाला सांगितलंच आहे मी व्हिडिओमध्ये. तर मी गॅसवर ठेवले होत्या शेंगा, त्याच्यामध्ये हळद, नमक आणि ऑइल टाकून गरम पाण्यामध्ये उकळत होती. थोडेसे शिजवून घेतलेले आहेत. तर शिजत आहे गॅसवरती आणि तोपर्यंत मी कांदे कट करून घेत आहे. तर 4-5 कांदे घेतलेले आहेत मी. छोटे मीडियम साईजचेच आहेत, जास्त छोटे पण आहे आणि जास्ती मोठे पण आहे. तर अशा आणि तोपर्यंत मी तांदूळ वगैरे पण आधीच साफ करून घेतलेले होते राईस बनवण्यासाठी. आणि तोपर्यंत संस्कार करत होता त्याची स्टडी वगैरे. आणि आमचे साहेब गेलेले होते जिमला. तर सायंकाळी मला पुन्हा स्वयंपाक वगैरे झाल्यानंतर कॅन्टीनमध्ये जायचं होतं, कारण माझ्या घरचा झाडू खराब झालेला होता आणि मला समर लागलेला आहे. तर पाणी खूप गरम गरम वाटत आहे. आम्ही फ्रीजमधलंच पाणी पितो. माझ्या आईकडे माठ असतो, पण यावेळेस ते पण नाही भरणार आहेत, कारण आम्ही बाहेर कॅनचं पाणी यूज करतो पिण्यासाठी. तर माठामध्ये ते टाकणं परवडतच नाही आम्हाला. तर कॅन आणली की त्याच्यामधलं पाणी बॉटलमध्ये भरायचं आणि फ्रीजमध्ये ठेवतो. तर मी सोबतच याच्यामध्ये खडे मसाले आणि नारळ वगैरे भाजून घेतलं आहे ऑइल टाकून तव्यावरती. तर मला ते घ्यायला जायचं होतं. तर व्यवस्थित चांगल्या पद्धतीने कांद्याला वगैरे फ्राय केलं आहे मी ऑइलमध्ये. तर खूप सोप्या पद्धतीने मी भाजी बनवत असते, तुम्हाला माहीतच आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये. तर तुम्ही तुमची पण शेवग्याच्या शेंगाची रेसिपी मला शेअर करा. मी काय ॲड करायला पाहिजे काय नाही ते पण सांगा कमेंटमध्ये. तुम्ही कमेंट करा आणि तेव्हाच मला समजेल. तर अशा प्रकारे मी बनवत आहे भाजी. आणि तोपर्यंत मी टोमॅटो वगैरे पण काढून घेतलेले आहे, जे सामान मला लागत आहे आणखी इन्ग्रेडियंट्स. तर 2-3 टोमॅटो छोटे छोटेच आहेत, तर ती मी कट करून घेतलेले आहे. आणि कांदे फ्राय झाल्यानंतर मी टोमॅटोला पण सोबतच फ्राय करणार आहे. त्याच्यामध्ये हळद वगैरे थोडंसं ॲड करणार आहे टोमॅटोमध्ये आणि ऑइल टाकून त्याला पण फ्राय करून घेणार आहे. तोपर्यंत कांदे वगैरे थंड होत आहेत. आणि तोपर्यंत हे दोन्हीही थंड झाल्यानंतर मी पीठ मळून घेणार आहे, कारण तोपर्यंत पीठ चिकून जातं. कारण माझ्या घरचे यावेळेसचं दळण जे मी दळून आणलेलं आहे ते व्यवस्थित नाही आहे, त्यामुळे पोळ्या व्यवस्थित होत नाही आहे माझ्याकडचे. त्याला चिक्कीही नाही आणि ते थोडंसं काळपट पण वाटते. तर पोळ्या ज्या असतात त्या थोड्या काळसट दिसतात. पण आता आम्ही तेवढं फेकू नाही शकत तूप, त्यामुळे आम्हाला ते यूज करावंच लागणार आहे. आता थोडंसं राहिलेलं आहे. तर मग मी सगळं थंड झाल्यानंतर मी पेस्ट बनवून टाकलेलं आहे. सगळं एकत्र केलेलं आहे. टोमॅटो कांद्याचा पेस्ट एकत्र करून घेतलेला आहे. आणि आलं आणि लसणाच्या पेस्ट मी एका हप्त्याचा करूनच घेते. तर संडेलाच मी आलं लसणाच्या पेस्ट करून घेतलेला होता. तर त्यानंतर मी गॅसवर ठेवलेली आहे कढई. हे मी ऑनलाईन बोलवले होते, पण ही भांडे काही व्यवस्थित निघाले नाही. मला तर परवडलेच नाही. आता मला असं वाटते की भांडे वगैरे आपण बर्तनच्याच दुकानातून आपण व्यवस्थित आपल्या डोळ्यांनी बघून घेतलेले बरे. ऑनलाईन मला बिलकुल परवडलेले नाही आहेत. बघा, ही ब्लॅक कढई होती आणि हे घासून पूर्ण व्हाईट आलेली आहे, बघू शकता तुम्ही. पण आता माझ्याकडे काही चॉईस नाही. माझ्या हस्बंडनीच बोलवले होते, त्यांना स्वयंपाकामध्ये खूप इंटरेस्ट होता. आता त्यांची इंटरेस्ट संपलेला आहे, कारण मी आता स्वतःच बनवते. त्यांना माझ्या हातचं काही आवडत नव्हतं, पण आता मी ट्रेन होऊन गेली आहे, तर त्यांना आता माझ्या हातचंच खाऊन येते. तर मी ऑइल वगैरे गरम करायला ठेवलं आणि त्याच्यामध्ये तेजपत्ता, मोहरी आणि जिरं आणि सोबतच खडे मसाले मी कांद्यामध्येच टाकलेले होते, भाजलेले होते. तर त्यामुळे मी याच्यामध्ये आणखी ॲड नाही केलेले आहे, कारण आमच्याकडे जास्त मसाल्याचं खात नाही आणि माझ्या बाबांना भावत नाही, सूट नाही होत, त्यांना शुगर वगैरे आहे त्यामुळे. तर मला लागलेली होती तहान, तर मी पाणी घेतलेलं आणि पिलेलं, कारण उन्हाळा लागलेला आहे तर मला खूपदा पाणी लागतं. तर त्यानंतर मी बारीक चिरलेला कांदा नाही, पेस्ट केलेला कांद्याचा पेस्ट मी घालून घेतलेला आहे तेलामध्ये हळूवारपणे, कारण तेल खूप गरम झालेलं होतं. तर व्यवस्थित हळूहळू टाकून घेतलेला आहे, कारण मला तेलाची खूप भीती वाटते
कारण 2-3दा ते माझ्या डोळ्यावर उडलेलं आहे, तर मला खूप भीती वाटत असते, तर मी खूप दूर राहून पेस्ट टाकत असते. तर अशा प्रकारे मी पेस्ट टाकून घेतलेला आणि त्याला व्यवस्थित मिक्स करून घेतलं ऑइलमध्ये आणि त्याला थोडा वेळ शिजायसाठी ठेवलेलं आहे. बघू शकता खूप छान अशी स्मेल येत होती मी जेव्हा भाजी बनवत होती. आणि शेवग्याच्या शेंगाची भाजी नेहमीच माझ्या हातची खूप छान बनत असते. आणि त्यानंतर मी त्याच्यासोबतच थोडंसं फ्राय झाल्यानंतर कांदा वगैरे त्याच्यामध्ये आलं लसूणच्या पेस्ट ॲड केलेला आहे आणि त्याला व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे, मिक्स करून घेतलेला कांद्याच्या पेस्टमध्ये, कारण तेही शिजायला पाहिजे व्यवस्थित. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे मी आणि त्याला 10 वेळा मला चम्मचनी फिरवून घ्यावं लागते, कारण ते खालून लागले नाही पाहिजे, त्यामुळे जळाले नाही पाहिजे, कारण ही कढई व्यवस्थित नाही आहे माझ्याकडची जी मी बोलवले होते. याच्या पॅन पण आहे आणि एक तवा पण आलेला आहे, इडली डोसा वगैरे बनवतो आपण, तो पण खूप खराब आहे, तो व्यवस्थित नाही आहे. तर मला आता डोस्याचा तवा घ्यायचा आहे वेगळा, तर मी घेणार आहे तो. तर अशा प्रकारे मी भाजी बनवत आहे. तुम्ही तुमची रेसिपी काय आहे कमेंटमध्ये मला सांगा. कशा प्रकारे तुम्ही भाजी बनवता. त्यामध्ये मी थोडीशी हळद, गरम मसाला पावडर, तिखट, नमक हा सगळ्या इन्ग्रेडियंट्स मी एकत्र टाकून घेत आहे. सोबतच त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी वगैरे टाकते. कस्तुरी मेथीने फ्लेवर छान येतो भाजीला. जर मला थोड्याशा मसाल्याच्या भाज्या बनवत असली तर मी त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकतच असते. तर कारण मला त्याची चव खूप आवडते कस्तुरी मेथीची. आणि त्यानंतर मी नमक वगैरे सोबतच सगळं ॲड करून घेतलेलं आणि जे शेंगा वगैरे उकडलेलं होतं त्याचं मी पाणी फेकत नाही, तेच पाणी मी त्याच्यामध्ये भाजीमध्ये पण ॲड करत असते गरम. त्याच्यामध्ये आणखीन थोडं पाणी ॲड करून घेते, कारण तेवढं पाणी होत नाही भाजीला सॅटिस्फाईड, तर त्यामुळे मी आणखीन त्याच्यात पाणी गरम करून दुसरं आणखीन पाणी गरम करून घेते, कारण गरम पाणीने टाकल्यावर तरी व्यवस्थित इथे भाजीला. तर अशा प्रकारे मी भाजी बनवते. आणि तोपर्यंत मी पीठ वगैरे मळून ठेवलेलं होतं आधीच, तर ते चिकायसाठी ठेवलेलं होतं, तर ते बघत होती मी. व्यवस्थित फेटावं लागते 10 वेळा, कारण ते लागलं नाही पाहिजे म्हणून. त्यानंतर मी म्हटलं याला थोडंसं होऊ देते कमी पावरवर, गॅसचा पावर कमी करून घेतलेला होता आणि कमी पावरवर. आणि तोपर्यंत मी पीठ बघत होती. पुन्हा पिठाला एक हात मारून घेतलेला होता, मी मळून घेतलेलं होतं, कारण पीठ बरोबर नाही आमच्याकडचं त्यामुळे. आणि आमच्याकडे आज काल संस्कारचा अभ्यास काही व्यवस्थित चालू नाही आहे, तो काही व्यवस्थित अभ्यास करत नाही, त्यामुळे मी 10 वेळा त्याच्याकडे सुद्धा जात होती की तू अभ्यास करतो की नाही, कारण आता त्याची समर एक्झाम, फायनल एक्झाम येणार आहेत. तर मी म्हटलं आता तरी अभ्यास कर, आतापर्यंत तू अभ्यास केलेला नाही, कारण माझ्या मुलाची ट्युशनसुद्धा नाही आहे, त्याला स्वतःच अभ्यास करावा लागतो. तर मी पण त्याला काही वेळ नाही देऊ शकत होती, तर आता मी त्याला वेळ देते. तर शेवग्याच्या शेंगा झालेल्या होत्या, तर मी त्याच्यामध्ये शेंगा ॲड करून, ह्या शेंगा खूप जास्त प्रमाणात शिजलेल्या होत्या, त्यामुळे मी जास्त याला शिजवू नाही शकत होते. तर मी याला फक्त थोडंसं हलक्या हातानेच मिक्स केलं आहे मसाल्यामध्ये. तर अशा प्रकारे मी मिक्स करून घेतलेल्या शेंगा बघू शकता तुम्ही, थोड्या जास्त शिजल्या आहेत ह्या शेंगा. व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत शेंगा. मला आवडते शेवग्याच्या शेंगाची भाजी. तुम्हालाही आवडते का कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि कोणाकोणाला आवडते आणि तुमचा जिल्हा कोणता हे सांगा, कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही माझा व्हिडिओ बघता. तर जे पाणी शेंगाचं राहिलेलं होतं, उरलेलं होतं, त्याच्यामध्ये मी आणखीन पाणी गरम करून घेतलेलं होतं आणि ते ॲड केलेलं होतं. तर अशा प्रकारे मी पाणी ॲड करून घेतलेलं होतं, कारण जास्त वेळपर्यंत मी शेंगाला शिजू नाही देऊ शकत होती, कारण त्या ऑलरेडी इतक्या शिजलेल्या होत्या, त्या मिक्स होत होत्या पूर्ण. तर मी थोडंसंच गॅसवरती भाजीलाही जास्त वेळपर्यंत शिजू नाही दिला. त्यानंतर मळलेलं पीठ होतं, तर मी पोळ्या घालून घेतल्या लवकर, कारण मला रामटेकला जायचं तर सांगितलेलंच होतं मी तुम्हाला. हे गेले होते जिमला, तर मी यांची वाट बघत होती. हे आले नाही जिमवरून, 7 होऊन गेले होते, 7 वाजले होते तरी पण आले नव्हते. ते जिममध्ये गेले तर त्यांना जिमचंच भूत लागतं असं काही आहे, कारण ते 10 दिवस जिमला नाही गेलेले होते. तर अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या टाकून घेतलेल्या होत्या. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटतो माझ्या. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. प्लीज तुमच्या सपोर्टमुळे मला व्हिडिओ बनवायला म्हणजे आवडेल. तुम्ही जर मला सपोर्ट करत राहाल असाच, तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.
तर अशा प्रकारे मी सगळ्या पोळ्या वगैरे घालून घेतलेल्या आहेत आणि फायनली माझी भाजी रेडी झाल्यानंतर अशा काही प्रकारे दिसते. आणि संस्कार मग स्कूलमधून आलेला व्हिडिओ हा इकडे व्हिडिओ संस्कारने आपले कामं करून घेते नीट. थँक्यू.